आज घरातली सगळी कामे आवरून ना आपल्या घराजवळच्या शेतामध्ये ना काम होतं. कारण हल्ली ना खूप वारं सुटतं आणि आपली डाळिंबाची छोटी छोटी रोपे आहेत ना, ती वाऱ्यामुळे वाकडी होऊ लागली होती आणि फांद्याही काही ठिकाणी मोडू लागल्या होत्या. त्यामुळे ना छोट्या छोट्या काट्या रोवून ना ह्या फांद्या 2-3 ठिकाणी व्यवस्थित अशी झाडेही बांधून घ्यायची होती. प्रत्येक झाडांना ना काठीचा आधार देऊन व्यवस्थित अशी बांधून घ्यायची होती. आपण लावलेली प्रत्येक झाडे ना आपण आपल्या मुलांप्रमाणे जपतो, हो की नाही? शेतातलं काम आवरून येत असताना ना माझी नजर आंब्याच्या झाडाकडे वळली. इतक्या सुंदर कैऱ्या लागल्या होत्या ना की पाहता क्षणी तोंडाला पाणी आलं. हिरव्यागार कैऱ्याने ना झाड अगदी बहरून गेलं होतं. बघू शकता तुम्ही, खूप छान कैऱ्या लागल्या होत्या. तिथेच ना पपईचंही झाड होतं, त्यालाही खूप साऱ्या पपया लागल्या होत्या, पण पाड आला नव्हता अजून. त्यानंतर इकडे ना काकडीचाही वेल खूप छान वाढ घेत होता आणि टोमॅटोचंही झाड आलं होतं. सगळीकडे हिरवळ, ताजेपणा आणि समाधान हे सगळं पाहून ना मन अगदी भरून आलं. त्यानंतर इकडे शेपू आणि हिरवी मिरचीची झाडेही खूप छान वाढ घेत होती. कष्टाचे फळ हे असंच असतं, हळूहळू वाढतं पण मनाला खूप आनंद देतं.